नमस्कार. जर का एकाच बॅटरपासून आपल्याला डोसा, इडली आणि आप्पे किंवा उत्तप्पम देखील बनवायचे असेल, तर त्यासाठी मी कोणत्या प्रमाणामध्ये सगळे तांदूळ, डाळ घेऊन बॅटर बनवते ना, त्याची परफेक्ट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते इथं. इथं मी 4 वाटी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे, 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. हे स्वच्छ धुवून घेते मी त्यामध्ये पाणी टाकून आणि त्यासाठी मी त्याच वाटीने पाऊण वाटी पोहे घेतलेले आहेत. हे डाळ तांदूळ पाणी टाकून भिजत घालण्यासाठी ठेवले मी आणि पोहे फक्त धुवूनच ठेवलेले होते. त्यानंतर हे 5 ते 6 तास भिजल्यानंतर मिक्सरला डाळ तांदूळ, थोडेसे पोहे, थोडंसं त्याच्यातलंच पाणी टाकून ना छान मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं. आपण जितकं बारीक वाटाल ना तितके आपले डोसे, आप्पे वगैरे सॉफ्ट बनतात. त्यानंतर मीठ टाकून आपण याला रात्रभर फर्मेंट केलेलं आहे. तुम्ही पाहत आहात अगदी छान असं आपलं पीठ ना फर्मेंट झालेलं आहे. हलकंसं मिक्स करून घेतलेलं आहे मी याला आणि हे पीठ खूप घट्टसर आहे. हे ना मग जितकं मला पाहिजे तितकंच मी आत्ता इथं काढत आहे आणि बाकीचं राहिलेलं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे एका स्टीलच्या डब्यामध्ये काढून. जिथं खूप जास्त कूलिंग असते ना फ्रीजरचा खालचा कप्पा, तिथं ठेवायचं ते बॅटर आपण. म्हणजे 4 ते 5 दिवस तरी छान टिकतं आणि आंबट होत नाही आणि ते पीठ घट्टसर असल्यामुळं ना त्याच्या इडली छान होतात. आणि राहिलेल्या बॅटरमध्ये मी थोडंसं पाणी टाकून याचे डोसे बनवलेले आहेत. याचेच उत्तप्पम देखील बनवू शकतो आपण, सेट डोसा देखील बनवू शकतो आणि आप्पे देखील बनवू शकतो. त्यामुळं नक्की या पद्धतीने ट्राय करून पहा.